नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशाचं भवितव्य हे देशाच्या युवा पिढीवर अवलंबून असतं आणि युवा पिढी जितकी सुशिक्षित, प्रशिक्षित आणि कार्यकुशल तितकंच देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान गुणवत्तापूर्ण ठरतं. अशा या युवा पिढीसमोर आज खूप सारी आव्हानं आहेत. यापैकी सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे रोजगारांची उपलब्धता आणि त्यांच्या मनात संभ्रमही आहे की आपण नोकरी करूयात की आपण व्यवसाय करूयात. आणि या दोन्हीपैकी काहीही करायचं ठरवलं तरी त्यासाठी लागणारी कौशल्य, आवश्यक कौशल्य आपल्यामध्ये आहेत का? ही कौशल्य असतील तर त्या कौशल्यांचा अधिक विकास करण्यासाठी काय करावं? आणि ही कौशल्य आपल्यामध्ये नसतील तर या कौशल्यांसाठीचं प्रशिक्षण कुठून मिळवावं, कसं मिळवावं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण बोलावलेलं आहे डॉक्टर मुकुंद शिंदे यांना. नमस्कार सर. आपल्या हॅलो सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत. गेली 38 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ते काम करत आहेत. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत डीन म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. गेली कित्येक वर्ष विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि कृषी संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. सर, या संवादाला सुरुवात करताना प्रथम मला आपल्याला विचारायचं आहे की हा कौशल्य विकास कार्यक्रम काय आहे? MIDC कौशल्य विकास कार्यक्रम हा एक असा कार्यक्रम आहे आणि ज्याबद्दल आपण शासनाचं खूप अभिनंदन करायला पाहिजे. कारण असं की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये लाखो तरुण तरुणी सुशिक्षित आहेत. कारण शिक्षण संस्थांचं इतकं प्रचंड जाळं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा आणि मुलगी चांगल्यापैकी सुशिक्षित आहेत. आणि हे जरी असलं तरी पण बेरोजगारीचा प्रश्न मात्र मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि दुसऱ्या बाजूला कारखान्यांकडे कारखानदारीमध्ये पण राज्य आपलं अग्रेसर आहे, परंतु बऱ्याचशा कारखान्यांना कुशल मनुष्यबळ भेटत नाही. ही दरी ओळखून MIDCने याच्यामध्ये पुढाकार घेतला. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आपण जे सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात ह्या वर्षी सुरू झालेला आहे. आणि याच्यासाठी राज्यात 5 भव्य सेंटर्स उभारलेले आहेत. पुण्याला रांजणगाव MIDCमध्ये आहे, नाशिकला सातपूर MIDCमध्ये आहे, संभाजीनगरला आहे, अमरावतीला आहे आणि नागपूरला आहे. एकूण 5 सेंटर्स आहेत, 5 केंद्र आहेत. आणि ह्या 5 केंद्रांना एक टार्गेट आहे या प्रोजेक्टला. पुढच्या 3 वर्षामध्ये, 3 वर्षासाठी हा प्रकल्प आहे, पुढच्या 3 वर्षामध्ये हे जे सुशिक्षित तरुण तरुणी आहेत यांना कौशल्य त्यांचं वाढलं पाहिजे अशा दृष्टीने कोर्सेस तयार केलेले आहेत. आणि इथं ह्या सेंटरला त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना नोकऱ्या पण द्यायच्या, फक्त प्रशिक्षण द्यायचं नाही. हां, तर असा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं खूप अभिनंदनीय प्रकल्प आहे आणि याचा राज्यातील तरुण तरुणींनी निश्चितच फायदा घ्यायला पाहिजे. आपण सुरुवातीला उल्लेख केला, मी महात्मा फुले कृषी विद्यापीठात आहे. ॲक्च्युली मी होतो, मी आता रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मी आता नोकरी करायची नाही, मी असं ठरवलं होतं. परंतु हा प्रकल्पाचं स्वरूप मला इतकं आवडलं आणि मला तो मोह राहवला नाही आणि मी तिथं जॉईन झालो. मला नाशिक सेंटरला 8,000 मुलींना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या द्यायच्या आहेत आणि म्हटलं याच्यापेक्षा चांगलं काम निवृत्तीनंतर असू शकत नाही, त्याच्यामुळे मी ते आनंदाने स्वीकारलं. सर, मला असं विचारायचं आहे, या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील का आपल्याला? हो, आता भारतामध्ये स्किल इंडियाच्या अंतर्गत बरेचसे कौशल्य विकास कार्यक्रम आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम आहे, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम आहे, अजूनही बरेचसे आहेत.
तर हा मी असं म्हणेल की त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. हा म्हणजे कारखानदारीची गरज ओळखून MIDCनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सुरू केलेला आहे उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत. 11 ऑगस्टला उद्योगमंत्री माननीय उदय सामंतजी साहेब यांच्या हस्ते नाशिक केंद्राचं उद्घाटन पण झालेलं आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा जरी शासनाचा प्रकल्प असला तरी पण हा एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण ज्याला म्हणतो त्या मोडवरती तो चालू केलेला आहे. आणि एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही एक नामांकित कंपनी आहे ज्यांचा ह्या एज्युकेशन सेक्टरमध्ये किंवा कौशल्य विकास याच्यामध्ये त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे. तर आणि त्याच्यामुळं आणि ती कॉर्पोरेट कंपनी आहे त्याच्यामुळे छानपैकी कॉर्पोरेट कल्चर पण एन्जॉय करायला भेटतं. आणि एक डिसिप्लिन आहे, प्रोफेशनल अप्रोच आहे, शिस्त आहे आणि बऱ्याचशा गोष्टी खूप खूप सुंदर आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं मी असं म्हणेल की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि अशा स्वरूपाचे बरेचसे प्रोजेक्ट्स भविष्यात पण यावेत असं एक आपण अपेक्षा व्यक्त करू. पुढील 3 वर्षात आपण 8,000 मुलांना प्रशिक्षण देणार आहोत. मला असं विचारायचं होतं सर, प्रशिक्षण तर आपण गुणवत्तापूर्ण देऊच, पण याही सोबत आपल्या इथे या ज्या कौशल्य विकास केंद्र आहे काही सुविधा आहेत का? खूप सुंदर असं हे केंद्र आहे. शासनाने याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज आपण म्हणूया केलेलं नाही आहे. एक कोणत्याही एका सामान्य मुलाला, तो किती गरीब असो, मध्यमवर्गीय असो, मुलाला किंवा मुलीला कौशल्य विकास करून नोकरी देण्यासाठी जे काय एक आपण आदर्श सिस्टम म्हणूया ती पूर्ण सिस्टम तिथं आपल्याला पाहायला भेटते. 3 मजली भव्य इमारत आहे, सुसज्ज लॅबोरेटरीज आहे, म्हणजे अगदी कारखान्यांमध्ये ज्या लेवलच्या मशिनरी आहेत त्याच लेवलच्या मशिनरी ह्या सेंटरमध्ये आहेत. लायब्ररी आहे, वातानुकूलित वर्ग आहेत, विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी सुंदर अशी कॅन्टीन आहे. नंतर एक भव्य सभागृह आहे जिथं आपण महत्त्वाच्या मीटिंग घेऊ शकतो. स्टाफ रूम्स आहेत, काउन्सिलिंग रूम्स आहेत आणि एक प्रकारे एकदम अत्यंत उत्तम अशी आपण त्याला पायाभूत सोयीसुविधा ज्याला म्हणतो त्या आहेत. दुसरं असं की नुसतं पायाभूत सुविधा असून उपयोग नाही, मनुष्यबळ पण त्या दर्जाचं पाहिजे. तर त्या एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने ती पण काळजी घेतलेली आहे की मनुष्यबळ हे अत्यंत ट्रेंड प्रशिक्षक तिथं नेमलेले आहेत. मोटिवेटेड मोबिलायझर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, सपोर्ट स्टाफ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट सेल पण आहे. प्रशिक्षण घेणं हा एक भाग आहे आणि त्यानंतर नोकरी मिळणं किंवा ती मिळवणं हा एक वेगळा भाग आहे. तर आपल्याकडे प्रशिक्षणानंतर नोकरी मिळवून देण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? आमच्याकडे प्लेसमेंट सेल पण आहे ज्याच्यामध्ये एक प्लेसमेंट मॅनेजर आहे ज्याचा बऱ्यापैकी दांडगा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि 2 प्लेसमेंट ऑफिसर आहेत. तर ह्या प्लेसमेंट सेलचं हेच काम असतं की नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना त्यांनी संपर्क करणे, त्या कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये जे काही त्यांच्या गरजा आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत त्या सर्व आणणे, त्याचा डेटा तयार करणे, तो मुलांपर्यंत पोहोचवणे. आमच्याकडे कोणत्या प्रकारचे कौशल्य विकास आधारित मुलं तयार झालेले आहेत हे कारखान्यांना सांगणे आणि ही दोघांची सांगड घालून त्या कंपन्यांना कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवणे, मुलांचे मॉक इंटरव्ह्यू घेणे. कारण काय आहे की आपले मुलं, एक सामान्य मुलगा तुम्ही कल्पना करा, एखादा 12वी किंवा ITI किंवा डिप्लोमा झालेला मुलगा त्या विषयामध्ये तो तज्ज्ञ असू शकतो, पण एक आत्मविश्वास किंवा एक संवाद कौशल्य याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे मुलं मार खातात. तर त्याच्यासाठी त्यांना खूप छान प्रकारे हे प्लेसमेंट सेल आमची मेंटरिंग करत असते आणि त्यांची तयारी करून घेत असते आणि त्याचे दृश्य परिणाम आम्हाला दिसायला सुरुवात पण झालेली आहे सेंटरला. आपण हा संवाद असाच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण संवाद साधतोय डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्याशी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कौशल्य विकास कार्यक्रम या संदर्भात. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण ज्या नाशिक कौशल्य विकास केंद्राचे संचालक आहात, तर या नाशिक केंद्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस चालतात? या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत एक व्यवस्थित अशी रचना केलेली आहे असं मी म्हणेल. त्याचं कारण असं की हे जे 5 सेंटर्स आहेत राज्यामध्ये, तर हे 5 वेगवेगळे विभाग आहेत, प्रादेशिक विभाग. त्या प्रादेशिक विभागातील कारखान्यांच्या ज्या गरजा आहेत मनुष्यबळाच्या त्या पण वेगवेगळ्या आहेत. अच्छा, म्हणजे प्रादेशिक गरजा ओळखून आपण देतो. हां, तसे कोर्सेस तिथं ठेवलेले आहेत. आता उदाहरणार्थ पुण्याला रांजणगावला
आपल्याला माहिती आहे पुन्हा IT चा हब आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. त्याच्यामुळं रांजणगावला IT चे कोर्सेस जास्त आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे. अच्छा. नाशिक हे ॲग्रिकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, कृषी आणि फळ व भाजीपाला प्रक्रिया याच्या संदर्भात जास्त तिथं कारखानदारी आहे. त्याच्यामुळे ते कोर्सेस इथं जास्त ठेवलेले आहेत. संभाजीनगरला ऑटोमोबाईलचे कोर्सेस जास्त आहेत. बरं. अमरावतीला टेक्स्टाईलचे कोर्सेस जास्त आहेत आणि नागपूरला लॉजिस्टिकचे कोर्सेस जास्त आहेत. तर आता नाशिक सेंटरला ज्याचा कारभार मी सध्या बघतो आहे तिथे ॲग्रिकल्चरचे 4 कोर्सेस आहेत. बरं. एक ग्रीन हाऊस ऑपरेटर नावाचा एक कोर्स आहे. आपल्याला कल्पना आहे की ग्रीन हाऊस ही आधुनिक शेतीतलं एक तंत्रज्ञान आहे आणि ज्यावेळेस त्याच्यात तंत्रज्ञानाचा समावेश होतो त्यावेळेस निश्चितच ते तंत्रज्ञान पण माहिती असलेलं मनुष्यबळ पाहिजे. अशी अपेक्षा नाही करू शकत आपण की एखाद्या शेतकऱ्याने ग्रीन हाऊस त्याच्या शेतात बांधल्यानंतर त्याला सर्व तंत्रज्ञान उपलब्ध होईल, त्याच्याकडे असेल, त्याला ते कौशल्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे. बरोबर. तर आमची अशी अपेक्षा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची मुलं जर ह्या कोर्सला जर आले ग्रीन हाऊसच्या तर ते खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात किंवा नोकरी करू शकतात. दोन्ही करू कारण शकतात. खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रीन हाऊस महाराष्ट्रामध्ये आहे. कोल्हापूरला सारे पाटलांचं एक फार मोठं उदाहरण आहे. असे खूप आहेत की अगदी म्हणजे 1 एकर, 2 एकर, 10 एकर, 50 एकर इतक्या मोठ्या प्रमाणावरती ग्रीन हाऊस आहे, परंतु कुशल मनुष्यबळ नाही. त्याच्यासाठी हा एक कोर्स खूप चांगला आहे. दुसरा एक इरिगेशन टेक्निशियन नावाचा कोर्स आहे. हे पुन्हा मी तेच म्हणेल की शेती ही पारंपरिक शेतीकडनं आपण आधुनिक शेतीकडे चाललेलो आहे. बरोबर. आणि आधुनिक शेतीमध्ये इरिगेशनच्या ज्या संकल्पना आहेत किंवा ज्या प्रणाली आहेत ह्या पण बदललेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, ड्रीप स्प्रिंकलर सिस्टम. आता तर आपण ऑटोमेशनकडे पण चाललेलो आहे, स्वयंचलित यंत्रणा. तर ह्यासाठी आपल्याला परत तंत्रज्ञ पाहिजे, कुशल तंत्रज्ञ. कुशल. हां, तर त्याच्यासाठी हा जो इरिगेशन टेक्निशियनचा कोर्स आहे हा एक खूप चांगला कोर्स आहे. त्याच्यानंतर एक कोर्स आहे रायपनिंग चेंबर ऑपरेटर. म्हणजे पहिले आपण फळे पिकवायचं असेल तर आपल्या पारंपरिक पद्धती होत्या, ऊसाच्या पाष्टाखाली ठेवणे, भुसात मध्ये ठेवणे, आंबे पिकवायला, केळीची तर भट्टी लावायची. आता फळे पिकवणे हा एक मोठा एक व्यवसायाची मूल्यवर्धित जी साखळी ज्याच्यातनं आपण म्हणजे रॉ मटेरियलपासून अगदी एक्सपोर्ट त्याच्यापर्यंत फळं हे करतो, व्हॅल्यू चेन, त्याचा एक फार महत्त्वाचा भाग आहे रायपनिंग चेंबर. तर आता केळी असेल, आंबा असेल, हे सगळे फळं जे आहेत आपण रायपनिंग चेंबरमध्ये पिकवतो. त्याच्यामुळं केळीची जर फणी बघितली आपण, त्या फणीमध्ये सगळे केळी एकाच कलरचे असतात, एकाच रंगाचे असतात. तर हे रायपनिंग चेंबरमध्ये पिकवल्यामुळं त्यांच्यात युनिफॉर्मिटी असते, म्हणजे एकाच वेळेस पिकतात ते. तर हा रायपनिंग चेंबर हा एक महत्त्वाचा कोर्स आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ऑपरेटर तयार करावे लागतील. आणि ज्यांना याच्यामध्ये आवड आहे त्यांनी निश्चितच ह्या कोर्सला प्रवेश घ्यावा आणि एक रायपनिंग चेंबर ऑपरेटर म्हणून त्यांना एक चांगलं सन्मानाची नोकरी मिळू शकते बऱ्याचशा ह्या व्हॅल्यू चेनच्या जे कंपनीज आहेत त्याच्यामध्ये. आणखी एक कोर्स असा आहे ज्याला आपण कंट्रोल ॲटमॉस्फिअर स्टोरेज टेक्निशियन म्हणतो. म्हणजे आता हे जे फळं आपण पिकवलं, समजा आंबे पिकवले आणि मार्केट डाऊन आहे, बरोबर आहे, तर मग आपल्याला परवडत नाही ते विकायला. काय करणार आपण? मग आपण ते स्टोअर करू शकतो. आता स्टोरेजमध्ये कोल्ड स्टोरेजची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. तर हे कंट्रोल ॲटमॉस्फिअर स्टोरेज हे थोडंसं कोल्ड स्टोरेजच्या पुढची स्टेप आहे असं आपण म्हणूया. याच्यामध्ये फक्त टेम्परेचर, ह्युमिडिटी नाही तर गॅसेस पण कंट्रोल करतो आपण. आणि त्याच्यामुळं कोल्ड स्टोरेजमध्ये एखादं फळ समजा 15 दिवस टिकत असेल, ह्या कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये आपण ते 1.5 महिना 2 महिने ठेवू शकतो. आणि मग भाव वाढले की आपण त्या वाढलेल्या भावाचा फायदा घेऊन आपण ते मार्केटमध्ये आणू शकतो, विक्रीसाठी आणू शकतो. तर हा एक चांगला कोर्स आहे कंट्रोल ॲटमॉस्फिअर स्टोरेज टेक्निशियन. त्याच्यासाठी आपल्याला टेक्निशियनची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे हा कोर्स नाशिक सेंटरला ठेवलेला आहे. तर हे ॲग्रिकल्चरचे कोर्स झाले कृषीशी संबंधित. फळे आणि भाजीपाला प्रक्रिया हा एक मोठा व्यवसाय आहे. आणि कारण कसं आहे आपल्याकडे अजूनही पण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया याच्यामध्ये प्रचंड स्कोप आहे, खूप व्याप्ती आहे याची. तर कारण आपण आपल्याकडे जे प्रोडक्शन होतं त्याच्या फार कमी प्रमाणात आपण त्याच्यावरती प्रक्रिया करतो फळे आणि भाजीपाला. तर नाशिकच्या आजूबाजूला ही कारखानदारी भरपूर आहे. सह्याद्रीचं उदाहरण तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सह्याद्री ॲग्रो. तर त्याच्यासाठी आमच्याकडे 3 कोर्सेस आहेत. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ऑपरेटर, म्हणजे फळे आणि भाजीपाला प्रक्रिया ती जे युनिट असतं ते पूर्ण ऑपरेट करण्यासाठी. नंतर एक पॅकेजिंगचा कोर्स आहे, फूड पॅकेजिंग, फूड प्रॉडक्ट पॅकेजिंग. म्हणजे आपण समजा लोणचं तयार केलं, त्याचं पॅकेजिंग कसं असावं.
कारण काय आहे मॅडम की स्मॉल स्केलवरती बऱ्याचशा ठिकाणी हे उद्योग चालतात, परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हायजीन सगळ्यात महत्त्वाचं आहे. हायजीन महत्वाचं आहे, हां. प्रश्नच नाही. आणि जे स्टँडर्ड्स आहेत, SOP आपण ज्याला म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, हां. त्या याच्यात फॉलो करणं गरजेचं आहे. फूड सेफ्टी अँड सिक्युरिटीचे जे नॉर्म्स आहेत तर त्या सगळ्या फॉलो करणं गरजेचं फॉलो आहे. करण्यात बऱ्याच वेळा ही जे वेंडर्स असतात, आपण रोड साईड वेंडर्स म्हणू किंवा एक स्मॉल स्केल आपले घरातले उद्योग म्हणू आपण, या हां. गृहउद्योग, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाळल्या जात नाही. मग आम्ही काय करतो की याबद्दल जागृती तयार करतो नाशिकमध्ये आजूबाजूला, की आपण करा, आपल्या याच्यात आम्ही वृद्धी करूया, व्हॅल्यू ॲडिशन. तुम्ही फक्त आमच्याकडे या, हे सगळं ट्रेनिंग करा आणि तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल, तुमच्या उत्पादनं आहेत ते गुणवत्तापूर्ण तयार होतील. अगदी. आणि याच्यामध्ये विशेष मॅडम महिलांनी खूप इंटरेस्ट घेतलेला आहे या अरे वा. कोर्सेसमध्ये. तर नाशिकमधल्या ज्या काही कॉर्पोरेटर महिला आहेत तर त्यांनी याच्यासाठी खास मेळावे घेतले त्यांच्या वॉर्डमध्ये, आणि छान. तिथं आम्हाला बोलवतात मार्गदर्शन करायला. मार्गदर्शनासाठी. हो, हे महिला बचत गट आहे, याच्यात यांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. आणि काय झालं, मी म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की 8,000 मुलांचं आम्हाला टार्गेट दिलेलं आहे 3 टार्गेट वर्षाचं. आहे. 8,000 मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरी देणं हे आम्हाला आव्हान नाही आहे ॲक्च्युली, पण ह्या 8,000 मुलांना सेंटरला आणणं मात्र आव्हान आहे. आणि याच्यासाठी आम्ही नाशिकमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, समाजसेवक असतील, NGO असतील, सगळ्यांना आम्ही सांगतो, संपर्क करतो. आणि त्याचा इतका छान परिणाम दिसायला लागला. बरेचसे कॉर्पोरेटर्स, NGO हे आता पुढाकार घ्यायला लागले आणि असे छोटे छोटे मेळावे घ्यायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी, आणि उत्स्फूर्तपणे आता प्रतिसाद वाढतोय. म्हणजे आपलं पारंपरिक पद्धतीने चालणारं शिक्षण, त्यांचा अभ्यासक्रम आणि आपण जे कोर्सेस चालवता त्यांचा अभ्यासक्रम, यात काही फरक आहे का? जसं तुम्ही आता म्हटलात की लोक कामं करतात आहेत, पण जर आपल्याकडे आले तर आणखी प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊन तेच काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील. बरोबर. तर मग अशा वेळी त्यांना जे प्रशिक्षण आपण देतोय, तर पारंपरिक पद्धतीचं शिक्षण आणि हे अभ्यासक्रम यात काही फरक आहे का? पारंपरिक पद्धतीचं जे शिक्षण आहे, आता थोडंसं मला खेद पण वाटतो, कारण मी शिक्षण क्षेत्रातलाच माणूस आहे. 38 वर्ष मी त्याच्यातच काम केलं आहे. परंतु हे उघड सत्य आहे की मुलं कॉलेजला किंवा महाविद्यालयात येतात डिग्री डिप्लोमासाठी, आणि आपली सेमिस्टर आधारित पद्धत आहे. एक सेमिस्टर अभ्यास, परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा 8 दिवस आणि पास होतं, दुसरी सेमिस्टर येते. असं करत करत शेवटच्या सेमिस्टरला ज्यावेळेस तो मुलगा जातो त्यावेळेस पहिल्या दुसऱ्या सेमिस्टरचं सगळं विसरलेलं असतं त्यांनी. आणि एक्झाम ओरिएंटेड सिस्टम आहे आपली. अच्छा. म्हणजे आपला हुशार विद्यार्थी कोण, जो परीक्षेमध्ये सगळ्यात चांगले मार्क पाडतो. तर ठीक आहे, आता याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की ती, पण थोडासा गॅप आहे असं मी म्हणेल. विशेषतः कौशल्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी गॅप आहे. तर जे मुलं एक आपण ज्याला म्हणतो सेल्फ मोटिवेटेड म्हणूया, काय अशा मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही. आपली जी फॉर्मल एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यातनं ते खूप चांगली प्रगती करतात आणि चांगल्या उच्च पदावरती ते कामं करू शकतात, सरकारी असेल किंवा खाजगी असेल. परंतु एक आपण असं सर्वसाधारण वर्ग धरूया, पास क्लास, सेकंड क्लासवाली मुलं, ज्यांना ते दिशाहीन आहेत, फक्त कॉलेज पूर्ण करायचं. बऱ्याच वेळा गमतीने असं आपण म्हणतो, मुली जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत चला कॉलेजला द्या पाठवून यांना. तर अशा त्या गमती आहेत. आणि मग काय होतं, डिग्री घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याला कॅम्पसमधनं नोकरी भेटत नाही आणि तो मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस बाहेर येते त्यांना खूप संघर्ष करावा लागतो, नोकऱ्या मिळत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे कारखान्यांना तर मुलं पाहिजे, त्यांना ठराविक कौशल्य आधारित मुलं पाहिजे. ते कौशल्य आधारित मुलं आपल्याकडे नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की शासनाने, केंद्र शासनाने स्किल इंडियाच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावरती हे कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केलेले आहेत. यावर्षीच्या बजेटमध्ये पण त्याला खूप चांगली प्रोव्हिजन केलेली आहे अर्थमंत्र्यांनी. त्याच्याबद्दल पण आपण केंद्र शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे आणि याची फार गरज आहे. आणि आपल्याकडे लोकसंख्या, आपल्याला कल्पना आहे की तरुणांची लोकसंख्या असलेला जगातला 1 नंबर देश आहे आपला भारत देश. आणि मग त्याचं आपण ॲसेटमध्ये जर रूपांतर केलं, त्यांना जर देशाच्या म्हणजे राष्ट्र उभारणीमध्ये जर आणलं मेनस्ट्रीममध्ये, तर किती मोठा तो देशाला फायदा होईल. फक्त मनुष्यबळ असणं महत्त्वाचं नाही, तर ते मनुष्यबळ त्याच्यामध्ये कुशलता असणं महत्त्वाचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर सर. हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
आपण संवाद साधतोय डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्याशी, संचालक MIDC कौशल्य विकास केंद्र नाशिक. सर, आपण मगाशी बोलत होतो मनुष्यबळाबद्दल, की कुशल मनुष्यबळ हवं आणि याच प्रादेशिक गरजा ओळखून आपण जे काही कोर्सेस राबवतो त्या कोर्सेसचा कालावधी, त्यांची परीक्षा आणि त्यांचं प्रमाणपत्र याबद्दल काही सांगता येईल का? सर्व ठिकाणी 11 कोर्सेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. जसे मी मगाशी पण आपण बोललो तसं की प्रादेशिक गरजा ओळखून त्या कोर्सेसची आखणी केलेली आहे. तर नाशिकला मी मगाशी आपल्याला सांगितलं की ॲग्रिकल्चरचे 4 कोर्सेस आहेत, फूड प्रोसेसिंगचे 3 कोर्सेस आहेत, 4 आणि 3 7 झाले. आता हे उरलेले जे 4 कोर्सेस आहेत हे आपण ज्याला सध्याच्या काळाची जी गरज आहे, आता अकाउंटचा एक कोर्स आहे, सगळ्या कारखान्यांना ऑफिसेसला अकाउंटंट लागतात. बरोबर. त्याच्यामुळे हा कोर्स बऱ्याचशा ठिकाणी आहेत, या 5 सेंटरपैकी. नंतर एक रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगचा कोर्स आहे. आजकाल घरोघरी रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग आहे, कारखान्यांमध्ये डेटा स्टोरेज सेंटर्स असतात, त्यांना लागतं एअर कंडिशनिंग. त्याच्यामुळे एअर कंडिशनिंगचा जो टेक्निशियन आहे त्याच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा एक कोर्स बऱ्याचशा ठिकाणी आहेत सेंटरपैकी. नंतर एक CNC प्रोग्रामरचा एक कोर्स आहे. CNC प्रोग्रामरची इतकी प्रचंड प्रमाणात मागणी आहे. आमची बॅच पास व्हायच्या आतच आम्हाला कारखाने विचारतात कधी तयार होणार आहे तुमची मुलं. हो, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्या कोर्ससाठी. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जे आजकाल सर्वजण बोलतात, तर हा एक कोर्स बऱ्याचशा ठिकाणी आहेत आणि ह्या कोर्सला पण खूप चांगला प्रतिसाद आहे. आता कालावधी जो आहे कोर्सेसचा, ॲग्रिकल्चरचे जे कोर्सेस आहेत हे थोडेसे कमी कालावधीचे आहेत. साधारणतः 2 महिन्याचे आहेत. 2 महिन्याचे. आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत हे साधारणतः 4 ते 5 महिन्याचे आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया 2 महिन्यापासून तर 5 महिन्यापर्यंत कोर्सेसचा कालावधी आहे. आता ज्यावेळेस मी असं म्हणतो की एखाद्या कोर्सचा कालावधी 2 महिने आहे किंवा 5 महिने आहे, तर रोज त्या मुलाने 4 तास सेंटरला येणं अपेक्षित आहे. 2 बॅचेस असतात, एक सकाळी आणि एक दुपारी. म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये आणि दुपारच्या सेशनमध्ये. सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 1:30 ते 5:30. 4 तास. हा, एकच बॅच त्यांनी करायची, कुठली एकच, सकाळी किंवा दुपारी. आता असा जो वेळापत्रक आहे हे ठेवण्याचं कारणच असं की एक तर तो मुलगा कुठेतरी शिकत असतो, बरोबर, एखाद्या कॉलेजला, किंवा तो कुठेतरी नोकरी करत असतो, किंवा तो दुरून येत असतो, अपडाऊन करत असतो, त्याला परत घरी पण जायचं असतं. तर त्याच्यामुळं मुलांना त्यांचं दैनंदिन जे वेळापत्रक आहे ते फारसं डिस्टर्ब न करता आपला कौशल्य विकास कार्यक्रम पण करता आला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं ते वेळापत्रक आपण ठेवलेलं आहे आणि खूप छान ते काम करते ॲक्च्युली. तर असा हा कालावधी आणि वेळापत्रक आहे. विषय आहे परीक्षेचा. तर हा शासनाचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे शासनातर्फे अधिकृत ज्या एजन्सी आहेत त्यांच्यातर्फे परीक्षा आम्ही नाही घेणार. परीक्षा त्रयस्थ एजन्सी परीक्षा घेते आणि शासनाचंच प्रमाणपत्र त्याला दिलं जातं. महाराष्ट्र बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, आणि जे राज्यामध्ये कुठेही ते व्हॅलिड आहे. हो, काहीच प्रश्न नाही. आणि त्यांना व्यवसाय करायचा असला तरी त्याची व्हॅलिडिटी असते. नोकरी करायला तर काही प्रश्नच नाही. आता तुम्ही म्हटलात वेगवेगळ्या कोर्सेससाठी येणारे विद्यार्थी, येणारे तरुण तरुणी निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील आणि वेगवेगळ्या कोर्सेससाठी. तर काही वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता यांच्याबद्दल काही अटी आहेत का? मॅडम, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि मला बऱ्याच वेळा लोक विचारतात, सर काय याला किती शिक्षण पाहिजे, किंवा याची कारण आता इथे असा वर्ग नाही की 11वी झाली आणि आता आपण 12वीला आलो. आपल्याला कोणत्या प्रकारची मुलं पाहिजे? बरोबर. मी त्यांना एकच वाक्यात सांगतो की मला कोणताही मुलगा किंवा मुलगी अशी पाहिजे की ज्याची आयुष्यात काहीतरी करायची इच्छा आहे, नोकरी करायची इच्छा आहे, त्याला रस्ता सापडत नाही, बरोबर, त्याला कोणीतरी त्याचा हात धरणं गरजेचं आहे, त्याला सपोर्ट सिस्टम पाहिजे, पण त्याची इच्छा पाहिजे काहीतरी करायची. असा मुलगा जर मुलगी असेल ना, त्याला आम्ही 4 महिन्यात पायावर उभा करू शकतो. म्हणजे कमीत कमी 20,000ची नोकरी आम्ही त्यांना देऊ शकतो. आता विषय राहिला एज्युकेशनचा, शैक्षणिक अर्हता. तर अक्षरशः मॅडम 8वी पास मुलगा सुद्धा चालतो आम्हाला. आता हे जे ग्रीन हाऊस सारखे, इरिगेशन सारखे जे कोर्सेस आहेत यांना 8वी पास मुलगा चालतो. अकाउंटचा जो कोर्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आहे, यांना पदवीधर पाहिजे. म्हणजे कोर्सेस प्रमाणे शैक्षणिक पात्रता वेगळी. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर कोर्स करायचा म्हटलं तर तो मुलगाला कमीत कमी कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज पाहिजेच. बरोबर पाहिजेच. तर त्याच्यामुळे ते त्याप्रमाणे आहेत. अकाउंटसाठी ग्रॅज्युएट लागतो, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनसाठी आणि कंट्रोल ॲटमॉस्फिअर स्टोरेज टेक्निकसाठी डिप्लोमा मुलं लागतात आपल्याला.
आणि CNCला एखादं ITI 10वी 12वी ITI असे मुलं पण चालतात आपल्याला. कोणताही मुलगा मुलगी हा पात्र आहे केंद्रामध्ये येण्यासाठी. फक्त त्याच्या शिक्षणाच्या आधारित आपण त्याला त्या कोर्सची निवड करू, त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी बघू. बरोबर. कुणाला ऑफिसमध्ये काम करायला आवडतं, कुणाला फील्डवरती काम करायला आवडतं. तर अशा त्याचं जे प्राधान्य किंवा आवडीनिवडी आहे त्याच्या आमच्यासाठी काउन्सिलर्स आहेत आमच्याकडे. आमच्याकडे सिस्टम असं आहे की आमच्या केंद्राची सुरुवात होती मोबिलायझर्सपासून. हां. ते मोबिलायझर्स रोज शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात हां. आणि समुपदेशन करतात बरं. मुलांचं की तुम्ही या, अशा प्रकारचा प्रकारचे कार्यक्रम courses आहे. आपल्याकडे आहे. शासनाने खूप छान कार्यक्रम आपल्यासाठी सुरू केलेला आहे, तुम्ही या. मग ते हो बघू असं तसं. मग ते म्हणतात तुम्ही कमीत कमी सेंट्रल आहे, केंद्रात या. तुम्हाला अभ्यासक्रम करायचा नाही करायचं ते आपण नंतर ठरवू. पण केंद्रात आल्यानंतर केंद्र पाहिलं ना, खूप मुलं कन्वर्ट होतात मग. अच्छा. आणि मग तिथं आले की मग तिथं काउन्सिलर्स असतात आमचे. मग ते काउन्सिलर्स त्यांची सगळी माहिती घेतात. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं आर्थिक शांत लेवल कशी आहे. तर एखादा दूरचा मुलगा असेल तर तो नाशिकमध्ये राहू शकतो नाही शकतो, त्याचे आर्थिक पाठबळ आहे नाही, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाते. त्याला आमच्या सगळ्या कोर्सेसची माहिती सांगितली जाते आणि मग तुमची शैक्षणिक पात्रता आणि आमच्याकडे असलेले कोर्सेस कुठं कुठं कोणते मॅच होतात. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे ती सांगड घालून त्याप्रमाणे त्या कोर्सला ॲडमिशन दिलं जातं. त्याच्यानंतर मग ट्रेनर पण त्यांना हे करतात. प्रत्येक कोर्सचा ट्रेनर असतो. ते ट्रेनर त्यांना समजा जास्त प्रश्न असतील, काउन्सिलरला जास्त टेक्निकल सांगता येत नाही एखाद्या कोर्सबद्दल, मग ते ट्रेनर त्यांना मार्गदर्शन करतात. अशा प्रकारची ती एक सुंदर रचना आहे. आणि एकदा मग तो सेंटरला आला की मग ते ट्रेनर त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देतात. सर, तुम्ही आता म्हटलात की जसं एखादा मुलगा तरुण आल्यानंतर तो नाशिकमध्ये राहू शकतो की नाही हेही तुम्ही बघता. तर मला असं विचारायचं होतं की असा एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आला की ज्याला केंद्रात शिकायचं आहे पण राहण्याची सोय नाही आहे, तर अशा वेळी आपल्या इथे काही सोय आहे का, वसतिगृह आहे का? दुर्दैवाने नाही आहे, मी असं म्हणेल. दुर्दैवाने याच्यासाठी की बऱ्याचशा मुलांना याची आवश्यकता आहे. आता जे दुरून येतील त्यांना राहण्याची सोय लागणार. हे केंद्र नाशिक शहरासाठी नाही आहे. बरोबर. हे केंद्र, प्रत्येक केंद्र मी असं म्हणेल की राज्यासाठी. कारण राज्यातला कोणताही मुलगा कोणत्याही केंद्रात जाऊ शकतो. म्हणजे पुण्याचा मुलगा नागपूरला जाऊ शकतो, कोल्हापूरचा मुलगा अमरावतीला जाऊ शकतो, विदर्भाचा मुलगा नाशिकला किंवा पुण्याला येऊ शकतो. त्याला जर कोर्स तो करायचा असेल तर. त्याच्यामुळे वसतिगृहाची व्यवस्था पाहिजे होती पण ती नाही आहे, त्या प्रोजेक्टमध्येच त्याचा उल्लेख नाही आहे. परंतु आम्ही काय करतोय सध्या की ही समस्या आम्हाला सर्व केंद्रांना आहे, 5 केंद्रांना आहे. तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे काही प्रोग्राम्स आहेत, सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे, अमृत आहे, ज्याच्यामधनं मुलांना एक स्कॉलरशिपची, शिष्यवृत्तीची आपण प्रोव्हिजन देऊ शकतो. तर या संस्थांबरोबर आमचं बोलणं चालू आहे. आणि मला आशा आहे की आपण याच्यावरती थोड्या प्रमाणात तरी तोडगा काढू शकतो. या सगळ्या कोर्सेस बद्दलची माहिती हवी असेल, जसं तुम्ही आता म्हटलात की काही कोर्सेसनुसार त्यांची पात्रता, शैक्षणिक पात्रता, त्याच्या अटी वेगळ्या आहेत किंवा त्यांचा कालावधी वेगळा आहे, आणि मग ही सगळी माहिती या तरुणींना कुठे मिळणार? याच्यासाठी एक डेडिकेटेड वेबसाईट आहे, www.midcldc.com. ह्या वेबसाईटवरती 5 केंद्राची सगळ्या कोर्सेसची, म्हणजे 55 कोर्सेसची डिटेल माहिती दिलेली आहे इत्थंभूत. तर विद्यार्थी ती माहिती तिथून घेऊ शकतात आणि त्यांच्या आवडीचा कोर्स निवडू शकतात. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर सगळ्या केंद्रांचे पेजेस आहेत. तर तिथं पण सर्च केलं MIDC तर तिथे तुम्हाला माहिती भेटू शकते. आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण संवाद साधतोय डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्याशी. सर, आपण मगाशी म्हटलात की राज्यात एकूण 5 केंद्र आहेत, तर नाशिक केंद्राचे आपण संचालक आहात. तिथे कोणत्या प्रकारचे कोर्सेस चालतात याची माहिती आपण घेतली, पण अशाच प्रकारची जी इतर 4 केंद्र आहेत तर त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस चालतात हे आपण सांगू शकाल का? नाशिक केंद्राला जसं कृषी, ॲग्रिकल्चर आणि फळ प्रक्रिया याच्या संदर्भात जास्त कोर्सेस आहेत, तसं रांजणगावचं जर बघितलं, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पुन्हा हे ITचं हब आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. त्याच्यामुळं रांजणगावला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात जास्त कोर्सेस आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, नंतर सायबर सिक्युरिटी असेल, हे कोर्सेस जास्त आहेत. आणि काही कोर्सेस जे नाशिकला किंवा नागपूरला, समजा अकाउंटचा कोर्स असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, तर हे कोर्सेस सर्व ठिकाणी आहेत. परंतु क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी याच्यावरती जर आपल्याला ट्रेनिंग घ्यायची असेल मुलांना, तर मी आपलं रांजणगावचं जे सेंटर आहे
हां. इथं त्यांना त्या बाबतीत जाण्यासाठी सुचवाल तुम्ही? सुचवाल. हां. रांजणगाव. हो. रांजणगाव कोणताही IT रिलेटेड कोर्स असेल, IoT त्याच्यात इंटरनेट ऑफ थिंग्स रांजणगावला. इंटरनेट ऑफ थिंगवर 2-3 कोर्सेस आहेत रांजणगावला. आणि इंटरनेट ऑफ थिंग्स हे एक असं तंत्रज्ञान आहे, ते खूप वाढतं आहे सध्या. आणि ह्या सर्व तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रामध्ये वापर आहे. IoT म्हणजे कसं की 2-3 मशीन जर असतील ना, तर ते एकमेकाशी एक प्रकारे संवाद साधत असतात. आणि त्या बेसवरती ते डिसिजन मेकिंग होत असते. तर ह्युमन इंटरफिरन्स किंवा मानवी हस्तक्षेप हा बऱ्यापैकी कमी करतो आपण त्याच्यामध्ये. तर आता मी ॲग्रिकल्चरचा माणूस असल्यामुळं मी असं म्हणेल की ॲग्रिकल्चरमध्ये पण ह्या IoTला खूप स्कोप आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सला. तर असे क्लाउड कॉम्प्युटिंग हे एक महत्त्वाचं फील्ड आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. सायबर सिक्युरिटी, किती लोक बळी पडतात सायबर फ्रॉडला. खरं, ज्याची गरज आहे. हो. आणि वाईट वाटतं मॅडम की सिनियर लोक बळी पडतात त्यांना, मोस्टली सिनियर लोक, कारण त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही, अवेअरनेस नाही. तर त्याच्यासाठी हे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि तुम्ही रांजणगाव इथे जाण्यासाठी सुचवाल सगळ्यांना. IT रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी म्हटलात संभाजीनगर. हां, संभाजीनगरला आपल्याला कल्पना आहे, ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्रीज जास्त आहेत संभाजीनगरला. त्याच्यामुळे संभाजीनगरला ऑटोमोबाईल आणि सोलर एनर्जी याच्या संदर्भात जर कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल, मग आता नवीन वाहनं येतात, इलेक्ट्रिक व्हेकल्स. नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर मनुष्यबळ पाहिजे. बरोबर आहे. तरच ती टेक्नॉलॉजी सस्टेन होते. तर इलेक्ट्रिक व्हेकल आता रस्त्यावर आपल्याला दिसायला लागेल भरपूर. मग आता हे जर ब्रेकडाऊन झालं, हे जर फेल्युअर झालं, याचं मेंटेनन्स. गाडी चालवणाऱ्याला फक्त चालवायचं ज्ञान असतं, बाकी काहीच नाही ज्ञान असतं. तर याच्यासाठी आपल्याला टेक्निशियन्स तयार करावे लागतील. तर हे सगळे आपण संभाजीनगरला करू शकतो. आणि सोलर एनर्जी आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाने ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मेडा, की आता मागेल त्याला सौर पंप शेतकऱ्याला, ही धोरण राज्यांनी अवलंबलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जो शेतकरी मागेल मला सोलर पंप पाहिजे, त्याला सोलर पंप सध्या शासनातर्फे देण्यात येतात. त्याला सबसिडी पण आहे. आता हे सोलर पंप आपण कल्पना करा, खेडोगावी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सोलर पंप बसवणार, ते मेंटेनन्स, त्याचं रिपेअर कोण करणार? तर हे सोलर टेक्निशियन, सोलर पॅनल टेक्निशियन. तर कारण ही एक टेक्नॉलॉजी जी शेतकऱ्याला काहीही कल्पना नाही. तर तुम्ही एक कल्पना करा मॅडम की एखाद्या तालुक्यामध्ये समजा 1,00,000 सोलर पंप आहेत आणि त्या तालुक्यात सोलर पॅनल टेक्निशियनच नाही, तर किती मोठा गॅप तयार होईल. म्हणून हे संभाजीनगरचं जे सेंटर आहे, हे सोलर पॅनल टेक्निशियनचा कोर्स इथे आहे. आणि हे मुलं जर टेक्निशियन झाले आज, ही काळाच्या गरजेच्या एकदम सुसंगत आहे. हे जे मुलं आज तयार होणार आहेत, यांनी फक्त व्यवसाय जरी केला, कोणाचा शेतकऱ्याचा फोन आला, साहेब माझं पंप चालत नाही किंवा हा प्रॉब्लेम आहे, तर तो सर्व्हिस देऊ शकतो त्यांना कॉल बेसिसवरती. आणि असे 1000 शेतकरी जरी असले आणि वर्षाला त्यांनी 1000 रुपये जरी चार्ज केले एका शेतकऱ्याला, 10 लाख रुपयाचा त्याचा व्यवसाय होतो दरवर्षी, फक्त कॉल अटेंड करायची. व्यवसायासाठी, रोजगारासाठी प्रचंड संधी असलेलं हे एक फील्ड आहे. इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे, सोलर पॅनल टेक्निशियन पण आहे. तर संभाजीनगरला जर कोणाला आवड असेल तर त्यांनी संभाजीनगरच्या कौशल्य विकास केंद्राशी संपर्क साधावा. अमरावती आणि नागपूर इथेही 2 केंद्र आहेत. इथे आहे. तर त्या केंद्रांबद्दल काही सांगाल? हां, अमरावतीला टेक्स्टाईलशी संबंधित जास्त कोर्सेस आहेत, कारण अमरावतीच्या त्या प्रदेशामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री जास्त आहे. आणि मग टेक्स्टाईलशी संबंधित विविंग, नेटिंग वगैरे हे जे कोर्सेस आहेत, हे सर्व कोर्सेस आहेत तिथे पण 11 कोर्सेस आहेत. आणि टेक्स्टाईल व्यतिरिक्त मी जे मगाशी सांगितलं, सध्या काळाची जी गरज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ग्रीन हाऊस असेल किंवा हे इरिगेशनचं असेल, हे पण 4-5 कोर्सेस तिथं आहे. पण मेन जो फोकस आहे तो टेक्स्टाईल कोर्सेसवरती आहे. आणि तिथे पण टेक्स्टाईलवरती जर कोणाला इंटरेस्ट असेल, अर्थातच त्या भागातले जे मुलं मुली आहेत, कारण कसं एक मानवी एक सायकोलॉजी म्हणूया त्याला आपण, की प्रत्येकजण जवळपासच नोकरी बघतो. अगदी 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 सोय आपण बघणारच. समजा एखाद्याला नोकरी भेटली घरापासून एक 25-30 किलोमीटर अंतरावर, 15 किलोमीटर, तर त्याला स्वतःचं घर शोधायची गरज पडत नाही. त्याची ऑलरेडी राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे तो त्याला प्राधान्य देतो. आणि म्हणून अमरावती सारख्या ठिकाणी जे स्थानिक मुलं मुली आहेत, तिथं टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे. मग त्यांना जर त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ म्हणून जर काम करायचं असेल, टेक्निशियन म्हणून, त्यांनी जे ह्या सेंटरला कोर्सेस केले,
तर स्थानिक रोजगार उपलब्ध होतो. आणि आपण मगाशीच म्हणाल त्याप्रमाणे स्थलांतराचा पण प्रश्न अगदी, अगदी. तर टेक्स्टाईलच्या संदर्भात जर कुणाला रोजगार पाहिजे असेल, नोकरी पाहिजे असेल, त्यांनी अमरावती केंद्राशी संपर्क साधावा. आणि नागपूरचं नागपूरला केंद्राबद्दल काय नागपूरला जे मॅन्डेट दिलेलं आहे, उद्देश दिलेला आहे, तो लॉजिस्टिक्सवरती दिलेला आहे. लॉजिस्टिकचं हां. दिलेलं आहे. तर लॉजिस्टिक्समध्ये ट्रान्सपोर्ट आलं, वेअरहाऊस मॅनेजमेंट आलं, कोल्ड स्टोरेज आलं, ही सगळी सप्लाय चेन जी आहे त्याचे हे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. आणि त्याच्यामुळं नागपूर संत्र्यासाठी फेमस आहे. तर संत्र्याची जी व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये वेअरहाऊस मॅनेजमेंट असेल, कोल्ड स्टोरेज असेल, ट्रान्सपोर्ट असेल, तर याच्या संदर्भात तिथं खूप छान कोर्सेस आहेत. संभाजीनगरला डॉक्टर गिरीधर वाघमारे आहेत, अत्यंत अनुभवी संचालक आहेत. त्यांचा पण प्रदीर्घ अनुभव आहे परभणी कृषी विद्यापीठातला. नागपूरला डॉक्टर मानकर आहेत, ते पण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होते आणि मोठा अनुभव आहे. सगळे रिटायर्ड लोक आहेत आणि त्याच्यामुळं केंद्र निश्चितच ह्या सर्व चांगल्या पद्धतीने लोकांच्या काम मदतीने करू काम शकतं. करू शकतो. नाही. बाकीचा जो स्टाफ आहे हा सगळा यंग आहे, तरुण. म्हणजे एका बाजूला एनर्जी आहे तरुण, दुसऱ्या बाजूला अनुभव आहे. अनुभव आहे. अशी एक सांगड वा. छानपैकी घातलेली आहे. निश्चित आम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्यांनी याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. हा संवाद असाच सुरू ठेवतोय आपण. तत्पूर्वी घेऊया थोडीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण संवाद साधतोय डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्याशी. सर, आता आपण खूप साऱ्या कोर्सेसची माहिती दिली. राज्यामध्ये 5 केंद्र आहेत त्याबद्दल सांगितलं. पण माझा मूलभूत प्रश्न असा आहे की या कोर्सेसकरिता काही फीज भरावी लागते का? खूप मुलं मुली अशा आहेत की ज्यांना कौशल्य विकास प्राप्त करण्यासाठी हा एक संवेदनशील प्रश्न आहे. आणि मला आपल्याला सांगायला खूप आनंद होतोय, हा हे पूर्णतः फ्री आहे, मोफत आहे. मोफत आहे. वा. आपण काय करतो की त्या मुलाकडनं किंवा मुलीकडनं 800 रुपये घेतो बर नोंदणीच्या वेळेस, रजिस्ट्रेशनच्या वेळेस. बर आणि त्यांचं हाजरी, अटेंडन्स हे 80% जास्त असेल, त्यांनी परीक्षा दिली की ते 800 रुपये आपण त्यांना वापस करतो. अच्छा, ते 800 रुपये घेतलेलेही आपण वापस परत करतो. हां. बर. आता ते 800 रुपये याच्यासाठी घेतो आपण, थोडंफार त्यांना पण असं कुठेतरी पिंच पाहिजे की आपल्याला हे 800 रुपये परत मिळवायचे, मग आपण 80% अटेंड करायला पाहिजे बरोबर आहे. क्लासेस, याच्यासाठी फक्त ते. काही एक रक्कम आपण हां, भरली आहे, हां. ही थोडीशी बांधिलकी बस असावी म्हणून. बांधिलकी, एकदम बांधिलकी हा शब्द एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे हे फ्री आहे आणि त्याच्यामुळं खूप चांगला संधी आहे. हे सगळे कोर्सेस केल्यानंतर खरंच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय का, झालाय का, याबद्दल आपल्याला काही आपला अनुभव सांगता येईल का? ऑगस्टपासून आम्ही बॅचेस सुरू केलेले आहेत. साधारणतः एक 150-200 विद्यार्थी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे, प्रशिक्षण. आणि म्हणजे इतका आनंद वाटतो सांगायला की प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच यांना नोकऱ्या आहेत. अरे वा. हो. तर नोकऱ्या मिळत आहेत. नोकऱ्या मिळतात. तर एक मुलगा आहे आमच्या केंद्रापासून एक 100 मीटरवरती एक चहाची टपरी आहे. तर आमचे लोक गेले एक दिवस चहा प्यायला तिथं. मोबिलायझर्स, प्लेसमेंटचे लोक गेले आणि चहा पित असताना तिथं ती आई आणि मुलगा दोघं टपरी चालवतात चहाची. सकाळी 6:30 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. बापरे. त्यांनी विचारलं, दिवसाला किती पैसे भेटतात तुम्हाला? मिळतात म्हणे 300-100 रुपये मिळतात दिवसाला, निव्वळ नफा. मग त्या मुलाला सांगितलं, मुलगा तरुण होता, शिकलेला होता. त्याला सांगितलं की असं असं बाबा, इथं जवळच सेंटर आहे, कौशल्य विकास केंद्र, आणि शासनाने हे तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे. जर तुम्ही जर इथं कोर्स केला तर तुम्हाला चांगली नोकरी भेटू शकते. त्याने ऐकलं त्या मुलाने. अच्छा. हां. आणि कोर्स केला आमच्याकडे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगचा 4 महिन्याचा कोर्स. मॅडम, त्याला लगेच नोकरी भेटली 20,000 रुपये पगाराची. क्या बात आहे सर. आणि मला ज्यावेळेस कळालं तर मला इतका आनंद झाला. मी चहा प्यायला गेलो त्या टपरीवर. त्यांच्या त्या आईबरोबर गप्पा मारल्या मी. ती आई पण खूप समाधानाने सांगत होती, माझ्या लेकाला खूप चांगली नोकरी मिळाली आणि बरं झालं तुमचे लोक आले इथं, त्याला सांगितलं. म्हणजे आपलं ऐकून त्याने त्या कोर्सला. आता इथे मॅडम हा प्रश्न फक्त पैशाचा नाही, तर हा एकंदरीत त्याची जी सिस्टम आहे आजूबाजूची ती पण चेंज होते. बरोबर. तो स्लम एरियात राहत होता, झोपडपट्टीमध्ये. आणि मग त्याच्यामुळे त्याचे विचार तसेच होते. थोडंसं आम्ही सुरुवातीला त्याला निरीक्षण केलं तर ते थोडंसं टपोरीपणा वगैरे होता. पण 4 महिन्यात त्याच्यात इतका बदल झाला आणि खूप छान जंटल झाला. मी एक गोष्ट आपल्याला सांगायचं विसरलो. आमच्याकडे त्या विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण देणारे जसे तज्ज्ञ लोक आहेत प्रशिक्षक, तसे एक सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून 2 जण आहेत.
म्हणजे त्याचं कारण असं की आता समजा CNC प्रोग्रामरचा कोर्स आहे, हं, त्याचं तर ज्ञान त्याला येतं, हं, पण कंपनी ज्यावेळेस CNC प्रोग्रामरला घेते हं. त्यावेळेस त्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो बोलतो कसं, अगदी. त्याला संगणकाचं मूलभूत ज्ञान आहे का नाही, त्याची वेशभूषा कशी आहे, हं. त्याचं संवाद कौशल्य कसं आहे, अगदी म्हणजे हे सगळं हे ठरवणार सगळं- ते संवाद कौशल्यावरून हो, ठरणार. हे सगळं ते कंपनी बघते ना. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते पण आम्ही त्याच्यासाठी 2 प्रशिक्षक आहे आमच्याकडे तज्ज्ञ. हं. पण आमच्याकडे बरेचसे असे मुलं आहेत ना की ह्या बाबतीत व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत हं. ते फार म्हणजे त्यांच्यावर फार आम्हाला लक्ष लक्ष द्यावं केंद्रित लागतं, करावं लक्ष केंद्रित लागतं. करावं लागतं. दुसरी एक केस अशी आहे मॅडम की एक मुलगा विवेक धुमाळ, नाव सांगायला हरकत नाही, तर तो BCom झालेला मुलगा हं. आणि तो नाशिकमध्ये एका कंपनीत नोकरीला, हं. वर्षाला 3-3.5 लाखाचं पॅकेज आहे. त्यांनी आमच्याकडे, त्याला कळालं इथं हे सेंटर सुरू झालं, तो आला, तो त्यांनी चौकशी केली आणि त्याला असं कळालं की इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगला कोर्स आहे. बरं. तर त्यांनी तो कोर्स जॉईन केला आमच्याकडे, हं. तो कोर्स पूर्ण केला. हं. आता कुठे येतो, आता तो जगातल्या नामांकित डेलॉईट कंपनी अरे वा. संगणकातली हैदराबादला 11 लाखाच्या पॅकेजवरती नोकरी करतो. अच्छा, मग चांगलं पॅकेज आहे. हो, हे 6 महिन्यातल्या घडामोडी सगळ्या. असं ज्यावेळेस आपण ऐकतो ना त्यावेळेस खरंच वाटतं ह्या कौशल्य विकास केंद्राचा हेतू यश आहे सर, यश साध्य आहे. होतं. अगदी. एक मुलगा तर म्हणजे अंगाला काटे येतात माझ्या कधी कधी, रात्रभर पेट्रोल पंपावर काम करायचं, हं. पहाटे 3 तास झोपायचा आणि सकाळी 9:30ला आमच्याकडे प्रशिक्षणाला यायचा. त्याला त्याची ती जिद्द मला खूप भावली आणि खूप सिन्सिअर क्लासला. त्यांनी कोर्स केल्यानंतर त्याला नोकरी मिळाली. तर एक 1-1.5 महिन्यानंतर मला अशीच आठवण आली. मग मी त्या प्रशिक्षकाला म्हटलं त्याला बोलून घे एकदा, मला भेटू दे. मग तो आला, भेटला मला. म्हटलं किती पगार आहे, म्हणे 30-35 हजार रुपये मिळतात महिन्याला. हं. आणि तो पेट्रोल पंपावर पण काम त्याचं चालूच. हो, म्हणजे रात्री ते सगळं हो. तिथे काम करून पुन्हा आपले 4 तास हो. पूर्ण करायचं. तर त्याला म्हटलं अरे आता ठीक आहे, त्यावेळेस तुला काही पर्याय नव्हता, आता तुला चांगली नोकरी भेटली, आता ते पेट्रोल पंपावरचं काम बंद कर, रात्री झोप घे. सर म्हणे मी 35 लाखाचा फ्लॅट बुक केला आहे नाशिकमध्ये, त्याच्यामुळे मला काही दिवस दोन्ही पण कामं करावं लागतील. सांगायचा उद्देश असा की जे मुलं मुली आयुष्यात संघर्ष करून काहीतरी करू इच्छिता हं. त्यांचं सोनं होईल या प्रोजेक्टच्या किती अंतर्गत. छान, हां. किती छान. एकदम म्हणजे हेच म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, मला क्वालिफिकेशन एवढं एकच आहे, त्या मुलाची किंवा मुलीची काहीतरी आयुष्यात करायची जिद्द पाहिजे. जिद्द पाहिजे. त्याच्यासाठी अत्यंत सुंदर सपोर्ट सिस्टम शासनाने सुरू केलेली आहे आणि ती म्हणजे MIDC कौशल्य विकास. तीच परिस्थिती बाकीच्या सेंटरची, केंद्राची. संभाजीनगरला सोलर पॅनल शिकलेली मुलं, 2-3 मुलं, त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे. तुम्ही दोन्ही तिन्ही उदाहरणं दिली ती नोकरीच्या संदर्भातली होती. हो. तर हे कोर्सेस केल्यानंतर मुलं व्यवसायही करू शकतात का? उलट मी तर असं म्हणेल, व्यवसाय केला तर तो दुसऱ्यांना नोकऱ्या पण देऊ शकतो. हा, आता सध्या कारण ते आहे खूप की नाही व्यवसाय करायला हवा, हो. हे मुलांच्या डोक्यात असतं. म्हणजे नोकरी केली तर त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह होईल, त्याने जो व्यवसाय केला तो 4 लोकांचा अजून 4 जणांना देऊ. निवड देईल. क्या बात आहे. तर संभाजीनगरला सोलर पॅनलचा जो कोर्स आहे त्याच्यात मुलांनी स्टार्टअप सुरू केलेलं आहे. हं. ऑटोमोबाईलचे जे कोर्सेस केलेले आहे, विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकलचे, त्यांना ताबडतोब नोकऱ्या मिळालेल्या आहेत. ती ताबडतोब गरज आहे त्यांना. तीच केस अमरावतीची. अमरावतीचे अकाउंटचा जो कोर्स आहे ते सगळे मुलं डीमार्टमध्ये ऑब्झर्व झाले त्यांचे, बर, आणि 20-20 हजार रुपये पगार यांना. काय पाहिजे अजून? हां, म्हणजे 20,000 रुपये मला sufficient आहेत रोजगार तुम्हाला. मिळतोय म्हणजे. मॅडम माझ्याकडे काही केसेस असे आहे आणि मी एक ऑब्झर्व केलं, कारण मी याच्यावरती सक्सेस स्टोरी लिहितो, यशोगाथा. अच्छा. हो, यशोगाथा लिहितोय मी. बर. त्याचं कारणच असं आहे, प्रत्येक मुलगा युनिक आहे आमच्याकडे. म्हणजे एका क्लासमध्ये एक मुलगा स्कोडावर येतो, स्कोडा गाडी घेऊन, हां, आणि त्याच क्लासमध्ये एक मुलगी धुणं भांडे करून येते सकाळी. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्तरातील, हो. आर्थिक सामाजिक स्तरातील हो. विद्यार्थी आपल्याकडे येतात. मागच्या आठवड्यात एक नवीन बॅच सुरू झाली की मी त्यांचं ओरिएंटेशन घेत असतो. म्हणजे संवाद साधतो मी त्यांच्यावर, त्यांचं बॅकग्राऊंड विचारून घेतो. तुझे वडील काय करतात, घरात कोण कोण कमवतंय, स्वतःचं घर आहे का नाही, मोटरसायकल काही आहे का नाही, वाहन वगैरे, याच्यावरनं कल्पना येते शांत फॅमिली. बरोबर आहे, येतं, बोलण्यावरून कळतं. तर एका मुलीने सांगितलं की माझ्या घरात फक्त माझे वडील काम करतात, 9,000 रुपये त्यांना पगार आहे. अरे म्हटलं 9,000 रुपये तुमचं भागतं का? हो नाही भागतं म्हणे. म्हटलं स्वतःचं घर आहे का? नाही म्हणे. म्हटलं भाडं किती जातं? 4,000 रुपये. अरे म्हटलं मग 5,000 रुपये राहिले. 5,000 रुपयात कसं भागतं तुमचं? तर सुरुवातीला ते ओपन अप होत नाही, पण नंतर मला कळालं की ती पण मुलगी थोडंसं पार्ट टाइम काहीतरी काम करत होते. तर हा संघर्ष आहे, आणि ह्या असे संघर्ष करणारे लोकच आम्हाला तिथं पाहिजे सेंटरला.
तुम्हाला सांगतो ते खूप पुढे जातील आयुष्यामध्ये. जिद्द असेल तर हां, माणूस जिद्द असेल. काही करू खूप शकतो पुढे आणि जाईल. त्याला हां. योग्य असं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन. तुम्ही म्हणतात तसा आधार मिळाला हो, तर. हो. तीच परिस्थिती नागपूरची पण आहे. बरं. नागपूरला पण जे मुलं शिकलेले आहेत, ट्रेनिंग घेतलेली आहे हं, हं. त्यांना ताबडतोब तिथं नागपूरला नोकऱ्या मिळाल्या आहेत. 5ही केंद्रांचं काम. काम हे आपल्या अपेक्षेप्रमाणे चालू आहे हो. आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट्स दिसत आहेत हो, असं हो. म्हणायला हरकत नाही. सर, आपण आत्ता असं म्हटलात की आपल्याकडे वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातले तरुण तरुणी येतात. मग अशा वेळी काही आव्हानांना सामोरं जावं लागतं का? शेवटी तुम्हाला तुमचं पोटेन्शियल, एखादी गोष्ट आपण जर आव्हान म्हणून स्वीकारली ना, मग आपण आपलं पोटेन्शियल पण एक्सप्लॉइट करतो त्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आव्हानं निश्चितच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पहिलं आव्हान तर हॉस्टेल आहे. वसतिगृहाची समस्या आहे. वसतिगृहाची समस्या. तर ते सर्वकडेच आहे. 5ही सेंट्रलला वसतिगृह नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही पर्याय, तुम्हाला मगाशी सांगितलं त्यामुळे पर्याय आम्ही मार्ग शोधतोय त्यासाठी आणि आम्हाला त्याच्यात यश येईल, नक्कीच यश येईल. दुसरं आव्हान असं की ज्यावेळेस मी ह्या सेंटरला जॉईन झालो नाशिकला, सुरुवातीला 1 महिना मी फक्त अभ्यास केला. हा कार्यक्रम काय आहे, इथं संधी काय आहेत, इथल्या आमची स्ट्रेंथ काय आहे, ताकद, अच्छा. मर्यादा काय आहेत आणि आव्हानं काय आहेत. तर आव्हान मला एक आढळलं की 8,000 मुलांना जर मला प्रशिक्षण देऊन नोकऱ्या द्यायच्या असतील तर 8 लाख मुलांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आणि आमच्याकडे त्याच्यासाठी 4-5 मोबिलायझर्स आहेत. ते 4-5 मोबिलायझर्स निश्चितच ते 8 लाख मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. मग मी काय केलं की नाशिकमधले जे माझं नेटवर्क होतं त्यांना मी बोलवायला सुरुवात केली सेंटरला. तुम्ही या, बघा, चहा प्यायला आहे आमच्याकडे, सेंटर त्यानिमित्ताने बघणं बघायला. होईल. आणि ते हसत खेळत आले आणि त्यांनी सेंटर बघितल्यानंतर मात्र प्रत्येकजण प्रभावित झाला. हे मात्र तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. जो माणूस सेंटर पाहायला येतो तो अत्यंत प्रभावित होतो की अशा प्रकारचं कौशल्य विकास सुविधा नाही कुठं पाहिलेली त्यांनी याच्या आधी. हे मात्र सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. आणि मग ते काय करतात, मग ते तो मेसेज समाजामध्ये सगळीकडे पसरवतात. लोकप्रतिनिधींना मी भेटतो, अधिकाऱ्यांना भेटतो, NGOच्या लोकांना भेटतो. नाशिकमध्ये शिक्षण संस्थांचं फार मोठं जाळं आहे. तर सगळे शिक्षण सम्राट बोलवले होते मी, पदाधिकारी, अधिकारी, आणि अर्ध्या दिवसाचा वर्कशॉप घेतला. त्या एका दिवसामध्ये सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये आमचा संदेश गेला, अधिकाधिक लोकांपर्यंत गेला. पोहोचण्याची गरज आहे. आणि त्याप्रमाणे मग ते सेंटरला आता बऱ्याचशा कॉलेजेसची मुलं आमच्या सेंटरला येतात. नंतर सोशल मीडियाचा वापर आम्ही सुरू केला आहे. प्रत्येक सेंटरचं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे. त्याच्यात आम्ही सेंटरच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे सर्व टाकत असतो. त्याच्या लाईक्स वाढत चालल्या दिवसेंदिवस, व्ह्यूज वाढत चालले. सांगायला मला आनंद वाटतो की खासदार राजाभाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत, तर त्यांना मी एक दिवस बोलवलं सेंटरला. साहेब या, एकदा सेंटरला भेट द्या, आपल्याला निश्चितच आवडेल. ते म्हटले मी निश्चित येईल म्हटलं. आणि साधारणतः अपेक्षा अशी होती की ते 15-20 मिनटं थांबतील. ते 1.5 तास थांबले सेंटरला खासदार साहेब. आणि त्यांनी सर्व प्रकारे आम्हाला मदत, काही जे आमचे आव्हानं असतील किंवा लिमिटेशन्स असतील ते सर्व देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तिसरं जे आव्हान मी मगाशी बोललो की मी शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळं एक शैक्षणिक शिस्त ही फार महत्त्वाची असते. बरोबर आहे. आणि ती मी पूर्णपणे पाळायचा प्रयत्न करतो तिथे. पण ती पाळत असताना मला परत आव्हानं येतात. मगाशी मी सांगितलं, एकाच क्लासमध्ये एक मुलगा स्कोडा गाडी घेऊन येतो, एक मुलगी धुणे भांडे करून येते, तिसरा मुलगा मनमाडवरनं अपडाऊन करतो, बरोबर आहे, रेल्वेने. तर जो मनमाडवरनं अपडाऊन करतो किंवा स्कोडा गाडीमधनं जो अपडाऊन करतो तो जर उशीर झाला तर मी त्याच्यावर रागू शकतो, त्याला पनिश करू शकतो, ॲक्शन घेऊ शकतो. पण जो मनमाडवरनं अपडाऊन करतो त्याची ट्रेनच जर उशीर आली तर मी काय करू शकतो आपण. हे थोडेसे काही प्रॅक्टिकल आव्हानं आहेत. थोडीशी आता ती सर्कस आहे आणि त्याप्रमाणे मग आम्ही थोडंसं करत असतो, ते डिप्लोमॅटिकली हँडल करत असतो या गोष्टी. पण तरी पण जरी एखादा मुलगा मनमाडवरून येतो आणि तो उशीर आला म्हणून पूर्ण सेंटरची डिसिप्लिन आम्ही डिस्टर्ब नाही होऊ देत. हे म्हणजे आपण ज्याला केस बाय केस म्हणतो त्याप्रमाणे आम्ही त्याचं ते हे करतो. आणि सर, आपल्याला एक विनंती आहे की आज प्रेक्षकांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? सर्व तरुण तरुणींना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MIDC कौशल्य विकास कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सुंदर असा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये सर्व तरुण तरुणी ज्या शिक्षित आहेत परंतु ज्यांना रोजगाराच्या संधी नाही आहेत, परंतु आयुष्यात चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी ह्या 5 पैकी कोणत्याही केंद्राला संपर्क करा
आणि आपल्या निवडीचं कौशल्य विकास केंद्र निवडा, आपल्या आवडीचा कोर्स निवडा आणि लवकरात लवकर आपल्या पायावरती उभे राहा आणि आपल्याच पायावरती नाही तर राष्ट्र उभारणीमध्ये पण आपला सहभाग नोंदवा. राज्यातली महत्त्वाची जी कौशल्य विकास केंद्र आहेत त्यांची सविस्तर माहिती दिलीत आणि प्रादेशिक गरजा, काळाच्या गरजा ओळखून आपण ज्या पद्धतीने काम करताय त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद.